राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्त्या आता दिवाळीनंतर होतील, सूत्रांकडून माहिती मिळतेय। महामंडळ वाटपाच्या नियुक्त्या देखील दिवाळीनंतर होतील असं कळतंय। आगामी निवडणुकीनंतर राज्यात मोठी घडामोड होणार आहे। कामगिरीवरून महायुतीतील नेत्यांची वळणी ही लागण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निकालानंतर ही मोठी घडामोड होऊ शकते। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून। चेतन, याआधी सुद्धा सातत्यानं भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून किंबहुना नेतृत्वाकडून आपण म्हणूया सांगितलं जात होतं की इतर टीका टिप्पणीकडे लक्ष देण्यापेक्षा कामाकडे लक्ष द्या, स्वतःच्या मतदारसंघाकडे लक्ष द्या। आता हे का सांगितलं जात होतं या संदर्भात मात्र ही बातमी बरंच काही सांगून जातीये। महामंडळ वाटपाच्या नियुक्त्या देखील दिवाळीनंतर होणार आहेत। इतकंच नाही तर ज्या काही रखडलेल्या होत्या राज्यपाल नियुक्त्या त्या सुद्धा दिवाळीनंतर होतील असा एक अंदाज आहे। निश्चितच एकंदरीत आता नोव्हेंबरच्या या शेवटच्या आठवड्यामध्ये प्रथम नगरपालिका, त्यानंतर जिल्हा परिषद निवडणूक आणि 15 जानेवारीपर्यंत महानगरपालिकांच्या निवडणुका अपेक्षित आहे। आणि त्यानंतर तातडीने या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालानंतर ज्याप्रमाणे परफॉर्मन्स असतील त्याप्रमाणे आता या महामंडळांच्या नियुक्त्या केल्या जातील अशी माहिती समोर येत आहे। एकंदरीतच राज्यपाल नियुक्त ही जागा रिक्त आहेत, त्यांचाही संदर्भातील निर्णय आहे तो या निवडणुकानंतरच होण्याची आता शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे महायुतीमध्ये येत्या काळामध्ये जोरदार इन्कमिंगची शक्यता आहे। अर्थातच जर बडे चेहरे घ्यायचा असेल आणि त्यांना व्यवस्थित त्यांचा मान राखायचा असेल तर त्यांना बड्या पदांवरती सुद्धा ठेवणं अपेक्षित आहे। आणि म्हणूनच आता महायुतीकडून एकंदरीतच या नियुक्त्या आहेत त्या तात्पुरत्या स्वरूपात थांबवण्यात आलेल्या आहेत, जेणेकरून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मोठ्या चेहऱ्यांना कुठेतरी आपल्याकडे आकर्षित करता येईल आणि त्यांना या पदांच्या आश्वासनावरती कुठेतरी आपल्या पक्षामध्ये आपली संघटना वाढीसाठी त्यांचा उपयोग करता येईल। परिणामी आता या नियुक्त्यांमुळे महायुतीमध्ये नेमकं आता कुठल्या पक्षामध्ये कुठले बडे नेते येतात याकडे आपलं लक्ष असेल लागली। निश्चित चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।